माझं नाव ज्योत्स्ना भोये, राहणार भोयपाडा दागडे, तालुका विक्रमगड, जिल्हा पालघर. इकडे राहते मी. आणि आता मी बायप्रा फाउंडेशनमध्ये या संस्थेमध्ये मी सध्या काम करते दोस्त म्हणून. त्याच्यामध्ये मी ऑनलाईन पैसे काढून देते, पैसे चेक करते, श्रम कार्ड काढते आणि आधार कार्डमध्ये काय ॲड्रेस वगैरे चेंज असेल तो हे करून देते. परत मोबाईल रिचार्ज, डिश रिचार्ज आणि असं बरेचसे कामं करते. जसे एखादा सरांनी झेरॉक्स मशीन वगैरे दिले तर झेरॉक्ससाठी पण माणसं येतात घरी काढण्यासाठी, ते काढून देते. तर सरांनी आमची ऑनलाईन इंटरव्ह्यू घेतली आणि त्याच्यामध्ये माझं आहे सिलेक्शन झालं. त्याच्यानंतर मग आमच्या सरांनी 3 ट्रेनिंग घेतल्या. त्यानंतर थोडं काम जमायला लागलं आणि लोक पण येऊन विचारतात पैसे काढून देते का, रिचार्ज मारायला येतात आणि लोक पण बघतात की चांगलं काम भेटलंय गावातल्या गावात आपलं. हे गावातल्या गावात म्हणजे पैसे पण येण्या जाण्याचे भाडं वाचते आणि वेळ पण माझ्याकडे लोक येतात तर मला पण चांगलं वाटते की मी लोकांसाठी काहीतरी करतेस आणि लोक पण तेवढे मला प्रतिसाद देतात. ते माझ्याचकडे येतात पैसे वगैरे काढायला. आता बँकेत लाईनीला वगैरे जाऊन उभे नाही राहत. तुमचं गाव? दादडी भोईपाडा. ओके. तुम्ही इथे काय काम करत होता? आम्ही रोजगार मध्ये इथे कामाला आलेलो. तेवढ्यात ताई ज्योत्स्ना ताई भोये रस्त्याला जात असताना पैसे काढण्यासाठी बोलवतो. ओके. त्यांना तुम्ही बोलून घेतलं. तुम्ही त्यांना ओळखता? हो, ओळखतो. आता 1 महिन्यापूर्वी त्यांच्याकडे ऑनलाईन वगैरे मशीन आलेले आहे, त्याच्यामुळे आम्ही ते इथे गेलो. हां हां. तुम्ही कोणतं काम सांगितलं, कशासाठी त्यांना बोलून घेतलं? आम्हाला पैसे काढायचे, पैसे चेक करायचे. आणखी त्या काही सुविधा देता का, तुम्हाला माहिती आहे का? हो, लाईट बिल भरणे, मोबाईल रिचार्ज करणे, आपले श्रम कार्ड काढणे, कसं त्याचे. आता ते 1 महिन्यापासून समजा तुमच्याकडे काम करते असं सांगतात. पण त्याआधी आता त्या काम जेव्हा करत नव्हत्या पण तेव्हा तुम्ही कुठे जात होते कामासाठी? विक्रमगडला जातो. इथून किती दूर आहे विक्रमगड? तुम्ही इथून जायची कशी नेमकी? जे जायला होतं ते भाडा पण 250 रुपये. हां हां. ते तुमचं जाऊन येऊन भाडं 50 रुपये तुम्हाला लागायचं. तुम्हाला छोटं आता भाडं वाचते. त्यानंतर वेळ. मी आता ह्या संस्थेमध्ये म्हणजे डिसेंबरपासून मी काम चालू केलं आहे. याच्या आधी मी हाऊसवाईफ होती. शेतीची सर्व कामं करायची. आता याच्यामध्ये काम करायला लागली तेव्हापासून शेतीची कामं आणि त्याच्याबरोबर हे पण काम करते. आणि त्याच्यामधून सध्या तरी मला महिन्याला इन्कम 2 ते 3,000 रुपये भेटतो आणि माझं घरचं व्यवस्थित चालते. पहिले मी जेव्हा हाऊसवाईफ होती तेव्हा माझ्याकडे पैसे नसायचे तर दुसऱ्यांकडे मागावे लागायचे आणि काय घ्यायचं असेल तरी पण मिस्टरांकडे किंवा घरच्या दुसऱ्यांकडे पैसे मागायला लागायचे. आता मी स्वतः म्हणजे स्वतःचे पैसे आहे, स्वतः वापरू शकते. काय पाहिजे ते मी घेऊ शकते. तुम्ही ज्योत्स्ना ताईंना ओळखता का? ज्योत्स्ना ताई काय काम करताय सध्या आता? पैसे काढते. माझ्यामुळे लोकांना पण सुविधा मिळाल्यात आणि मला पण रोजगार मिळाला आहे.